जय महाराष्ट्र फ्रेंड्स. तर मी आज पन्ह बनवलं आहे. ताईंनी सकाळी जे आंबे पाठवले होते ना त्याच्यात कैऱ्या पण होत्या. तर म्हटलं चला छानसं कैऱ्या आल्यात तर त्या उकडून घेतल्या मी सकाळी छानपैकी. गावाला त्या कैऱ्या चुलीच्या आरामध्ये घालतात आणि त्यानंतर कच्च्या कैऱ्या पाहिजेत. अगदीशी गाबोळलेल्या असतील तरी पण चालेल, पण कैरीच पाहिजे, आंबा नाही घ्यायचा. तर त्या चुलीमध्ये घातल्या जातात आणि नंतर मग त्या काढून थंड केल्यानंतर त्या काढून त्याच्यावरचे कवर काढून त्यातला असा पल्प काढला जातो कैरीचा. आणि ह्याच्यामध्ये गूळ, मीठ चवीनुसार, आणि मी आता ह्याच्यात थोडासा बर्फ टाकला आहे. आता इथे तर माझ्याकडे काही चूल नाही आहे, त्यामुळं मग मी गॅसवरती उकडून घेते पाण्यामध्ये, तरीही चालतं. तर हे पण खूप औषधी आहे, गुणकारी आहेत. उन्हाळ्याची जी उष्णता असते ते याने होत नाही आहे. जर तुम्हाला घामोळ्या खूप येत असतील, लहान मुलांना बऱ्याच वेळेला असं घामोळ्या वगैरे येतात, तर हे तुम्ही ट्राय करा. तुम्ही पण घ्या. याने तुम्हाला स्किनचं कोणतं प्रॉब्लेम होणार नाही. जसं की स्किनमध्ये उन्हाळा खूप वाढला की आपल्या स्किनमध्ये अशा फोडी वगैरे येतात आणि घामोळ्या, रॅशेस येतात, तर ते हे पिल्यामुळं ना ते होत नाहीत. तर लहानपणी आजी आम्हाला द्यायची. आता गावी असले असते तर चुलीमध्येच टाकल्या असत्या कैऱ्या आणि त्याचं दाखवलं असतं. बट ठरवलं होतं करायचं, पण गावी वेळ मिळाला नाही. सो म्हटलं चला आता आणायचं, मी बनवलंच आहे तर तुमच्याबरोबर शेअर करावं. तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये सब्जाचे बी पण घालू शकता, म्हणजे जेणेकरून अजून थंड होईल. पण मी काय सब्जाचे बी ह्याच्यात नाही घालत. नॉर्मली जे पारंपरिक पद्धतीने आजी बनवायची तर तसंच बनवलं आहे. जर तुमच्याकडे चूल नसेल आणि चुलीमध्ये कैऱ्या उकडता येत नसतील किंवा शिजवता येत नसतील तर तुम्ही उकडून घ्या, बॉईल करा आणि त्याच्यातला पल्प काढा आणि हे छान छान पण बनवा. तर मी आता ओतून घेते ह्याच्यामध्ये आणि थोडेसे आईस क्यूब. सो या सगळं पाहायला. आणि याचा कलर इतका छान आला ना. गावाकडच्या आपल्या कैऱ्या आहेत. हा खरं रसाचाच आंबा आहे, पण हा पण रायवळी आंबा आहे, ज्याला आम्ही गावठी आंबा पण म्हणतो. तर त्याचं पण या पाहिला. आणि मला सांगा की कोण कोण पण पितं किंवा तुम्हाला काही माहिती आहे का अजून याच्याविषयी, तर नक्कीच सांगा कमेंट्सद्वारे. बाय फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.